जय भीम, नमो बुद्धाय। आपण मागच्या भागामध्ये तथागतांची अनेक प्रवचने बघितली, पती आणि भार्या बघितलीत किंवा सुखी गृहस्थ काय असतात हे आपण बघितलं। आता आपण बघणार आहोत शील परिशीलनाची आवश्यकता आणि प्रतिपादित करणारी प्रवचने आता आपण बघणार आहोत। याच्यामध्ये माणसाचे अधपतन का होते। एकदा तथागत श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये वास्तव्याला होते। तर एक दिवशी उत्तर रात्री एक देव आपल्या दीप्तीने जेतवनाचा सारा आसमंत अवलोकित करत तथागतांकडे आला। आदराने त्याने तथागतांना वंदन केलं आणि तो एका बाजूला जाऊन उभा राहिला आणि तो तथागतांना म्हणाला की तथागत, मी आपल्या समक्ष काही शंका उपस्थित करत आहे। तर हे श्रमण गौतमा, मी माणसाच्या अधपतनाविषयी जाणून घेऊ इच्छितो की माणसाचं अधपतन का होतं। तर तथागताने माणसाच्या अधपतनाची काही जी कारणे आहेत तर ती त्याला सांगितली। यामध्ये त्यांनी माणसांची दोन लक्षणे सांगितली, एक म्हणजे उन्नतोन्मुख आणि दुसरा म्हणजे पदतोन्मुख। तर त्यामध्ये जो धम्मप्रवण आहे, जो धर्मावरती प्रेम करतो अशा माणसाला उन्नतोन्मुख असं म्हणतात, आणि जो धर्माचा द्वेष करतो, जो अधम्म मार्गाचा अनुगामी आहे तो पदनोन्मुख जाणावा। असत्पुरुष प्रिय आहे त्याला सत्पुरुष अप्रिय आहे, ज्याला असत्पुरुषार्थाचा धर्म प्रिय आहे हे मनुष्याचं अधपतनाचं दुसरं कारण आहे। जो तंत्राधीन आहे, ज्याला मित्र सहवास व्यर्थ समय व्यतीत करणे प्रिय वाटतं, जो कठोर परिश्रमी नाही, जो आलस्यग्रस्त आहे, जो क्रोधी आहे तो पद्नोन्मुख जाणावा हे त्याच्या अधपतनाचं तिसरं कारण आहे। जो धनधान्य संपन्न असूनही आपल्या माता पित्यांना आश्रय देत नाही तो पतनोन्मुख जाणावा हे त्याच्या पतनाचं चौथं कारण आहे। जो मिथ्या कथन करून श्रमण ब्राह्मण आणि अन्य संन्याशांना जो त्रास देत असतो तो सुद्धा पतनोन्मुख जाणावा हे त्याच्या पतनाचं पाचवं कारण आहे। जो धनधान्य संपन्न आहे किंवा सोने रुपये आणि धान्याचे भांडार ज्याच्याकडे आहे पण तो एकटाच त्याचा उपभोग घेतो, त्याचं सुद्धा पतनाचं हे सहावं कारण समजावं। ज्याला आपल्या जन्मजातीचा धनाचा वंशाचा अभिमान वाटतो, जो आपल्या आप्तस्वकीयांचा तिरस्कार करतो तो देखील पतनाचं सातवे कारणाचं निमित्त ठरतो। जो मनुष्य व्यभिचारी आहे किंवा मद्यपी आहे, जुगारी आहे, जो आपले धन ऐश आरामात उधळतो तो देखील पतनाचं आठवं कारण ठरतो। जो आपल्या भार्याने संतुष्ट नाही, जो वैश्यगामी आहे, परस्त्रीग्रामी आहे तो सुद्धा पद्नोन्मुख जाणावा हे त्याच्या पतनाचं नववं कारण आहे। जो माणूस असंग उधळ्या स्वभावाची स्त्री अथवा पुरुषाला अधिकारपद बहाल करतो तो देखील पद्नोन्मुख जाणावा हे त्याच्या पतनाचं दहावं कारण आहे। जो क्षत्रिय अल्प साधने अल्प क्षमता असूनही मोठा महत्वाकांक्षी आहे, राजा होण्याची त्याची आकांक्षा आहे, तो माणूस पद्नोन्मुख जाणावा हे सुद्धा त्याच्या पतनाचं 11वं कारण आहे। माणसाच्या अधपतनाची ही लक्षणे जाणून घ्यावी। हे श्रेष्ठ देवा, तू जर यांच्यावर विजय संपादन करू शकलास तर तू सुरक्षित आहेस। माणसाच्या अधपतनाची ही लक्षणे आहेत ही तुम्ही जाणून घ्यावी आणि म्हणून हे देवा, याच्यावरती तू जर विजय जर संपादन केलं तर तू नक्कीच सुरक्षित राहशील। पुढे आपण दृष्ट माणूस पाहणार आहोत। तथागताने चारिका करत असताना आपल्या नेहमीच परिपाटीप्रमाणे त्यांच्या सहवर्तनात चारिका करणाऱ्या भिक्खू संघाला निम्न देशना दिलेली आहे। भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले, भिक्खूंनो, दृष्ट माणूस कसा ओळखायचा हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या, तुम्ही जाणता का। तेव्हा ते भिक्खू म्हणाले की नाही तथागत, मी तुम्हाला दृष्ट माणसाची लक्षणे आता तुम्हाला सांगणार आहे। जो माणूस न विचारता दुसऱ्याचे दोष व्यक्त करत असतो, विचारल्यावर तर गोष्टच नको, विचारणा केल्यावर खूप प्रश्न विचारल्यावर जो माणूस दुसऱ्याचे दोष व्यंग्य कोणालाही आडपडदा न ठेवता काहीही लपून न ठेवता विस्ताराने कथन करतो, भिक्खूंनो, असा माणूस दृष्ट माणूस जाणावा। विचारले नाही तर काही विचारूच नका, पण विचारल्यावरही जो दुसऱ्याचे गुण व्यक्त करीत नाही, म्हणजे एखाद्या जर काही गुण असतील तर ते त्याला जर विचारले तरी तो सांगत नाही, प्रश्नांचा भडीमार केल्यावरच जो दुसऱ्याचे गुण व्यक्त करतो तो माणूस दृष्ट जाणावा। व विचारलं तर तो काहीच सांगत नाही, म्हणजे तो आपले दुर्गुण जो आहे तो लपवून ठेवतो, त्याला विचारलं तरी तो काहीही बोलत नाही। खूपच जर त्याला प्रश्न विचारले तर मग तो आपले दुर्गुण व्यक्त करतो, पण तेही आडपडदा ठेवून तो आपले दुर्गुण व्यक्त करत असतो, हाताचे राखून पूर्ण माहिती तो आपल्याला देत नाही।
तेव्हा भिक्खूंनो असा माणूस सुद्धा दृष्ट माणूस समजावा। विचारल्यावरती तर विचारूच नका, पण न विचारताही जो आपले सद्गुण व्यक्त करत असतो आणि जास्त प्रश्न जर विचारले तर कुठलाही आडपडदा न ठेवता आपले सद्गुण जो बोलत असतो, जास्त प्रकारे सांगत असतो, असा माणूस सुद्धा दृष्ट माणूस समजावा। आणि श्रेष्ठतम माणूस सांगताना जेव्हा तथागत चारिका करत होते तेव्हा तथागत भिक्खूंना त्यांनी अशी देशना दिली। ते भिक्खूंना उद्देशून म्हणाले की हे भिक्खूंनो, या ई लोकांमध्ये 4 प्रकारची माणसं तुम्हाला आढळतील। प्रथम प्रकारचा माणूस म्हणजे जो न स्वतःच्या कल्याणासाठी प्रयासरत आहे, नाही दुसऱ्याच्या कल्याणासाठी प्रयासरत आहे। म्हणजे तो स्वतःच्याही कल्याणासाठी कुठलाही प्रयास करत नाही आणि दुसऱ्याच्याही कल्याणासाठी कुठलाही प्रयास करत नाही। दुसऱ्या प्रकारचा माणूस जो आहे तो स्वतःच्या कल्याणासाठी नाही पण इतरांच्या कल्याणासाठी प्रयास करत असतो। तिसऱ्या प्रकारचा माणूस जो आहे तो स्वतःच्याच कल्याणासाठी प्रयास करत असतो, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयास करत नसतो। आणि चौथ्या प्रकारचा जो माणूस आहे तो स्वतःच्याही कल्याणासाठी प्रयास करत असतो आणि दुसऱ्याच्याही कल्याणासाठी प्रयास करत असतो। जो स्वतःच्या कल्याणासाठी प्रयासरत नाही आणि इतरांच्या कल्याणासाठी प्रयासरत नाही, त्याचे जीवन जे आहे तर ते दोन्ही बाजूनी पेटल्या आणि मध्यभागी लोण्याने माखलेल्या चितेवरील चुडे सम आहे। ही चूड गावातील आणि अरण्यातील इंधन म्हणून उपयोगाची नाही, तो या इहलोकी इतरांसाठी अप्रयोजित आहे आणि स्वतःसाठीही अप्रयोजितच आहे। जो आपल्या हिताचे मोल देऊन इतरांच्या कल्याणाचा प्रयास करतो तो या दोहोत अलौकिक आहे, अतिउत्तम आहे। आणि पुन्हा हे भिक्खूंनो, जो स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतरांच्याही कल्याणासाठी प्रयासरत आहे असा माणूस या 4ही वर्गात सर्वोत्तम आहे, अलौकिक आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सुज्ञ माणूस। एकदा तथागत उकट्ठा आणि सेतक या 2 नगरांना जोडणाऱ्या महामार्गावरून ते चालले होते। त्याच समय द्रोण नावाचा एक ब्राह्मणही तेथूनच येत होता। आणि मग तथागत त्या मार्गावरून बाजूला झाले आणि एका वृक्षाखाली जाऊन बसले। तो जो ब्राह्मण होता तर तो तथागतांचे जे पावलं होते तर त्याच्या ज्या खुणा पडत होत्या त्या खुणांकडे तो बघत बघत चालला होता। त्याने तथागत शांत मुद्रा धारण केलेले संयतींद्रिय तथागत वृक्षाखाली आसनस्थ त्याला दिसले। त्यांचं तेजस्वी ते रूप त्यांना दिसलं, त्याचे ते प्रसन्न वदन त्यांना दिसलं। ते एकाग्रचित्त शक्तिपुंज तथागताला असे पाहून ते तथागताकडे गेले आणि तो तथागतांनिकट गेला आणि तो तथागतांना म्हणाला की आदरणीय, आपण देव तर नाही ना? हे ब्राह्मणा, मी खरंच देव नाही। आदरणीय, आपण गंधर्व तर नाही ना? हे ब्राह्मणा, मी खरंच गंधर्व नाही। आदरणीय, आपण यक्ष तर नाही ना? हे ब्राह्मणा, मी खरंच यक्ष नाही। तथागतांनी त्याला सांगितलं, आदरणीय, आपण माणूस तर नाही ना? हे ब्राह्मणा, नाही, मी खरंच माणूस नाही। तथागतांनी अशी उत्तरे ऐकून ब्राह्मण म्हणाला, जेव्हा आपणास विचारले की आपण देव आहात का, आपण उत्तरला की नाही, मी देव नाही। आपणास प्रश्न केला आपण गंधर्व आहात का, आपणास प्रश्न केला आपण यक्ष आहात का, तर आपण सांगितलं की नाही, मी यक्ष किंवा गंधर्व नाही। मग आपणास मी परत प्रश्न केला की आपण माणूस आहात का, आपण उत्तरलात नाही। मग आदरणीय, आपण कोण आहात? हे ब्राह्मणा, जोपर्यंत माझ्या तृष्णेच्या अस्त्रवांचा क्षय झाला नव्हता तोपर्यंत मी देव, गंधर्व, यक्ष, माणूस सर्व काही होतो। मी या अस्त्रवांचा समूळ नाश केलेला आहे। जसे एखाद्या तालवृक्षाच्या अशा प्रकारे मूलोच्छेद करावा की त्याला नवीन पल्लवी फुटूच नये, त्याप्रमाणे मी माझी तृष्णा जी आहे तर ती संपूर्णपणे तिचा नाश केलेला आहे। ज्याप्रमाणे पद्मपुष्प जळी जन्म घेते, जळी वाढते, जळाच्या वर येते आणि जळापासून अस्पर्श असते, त्याचप्रमाणे हे ब्राह्मणा, या इहलोकामध्ये जन्म घेऊनही या इहलोकी असूनही मी या संसारावर विजय प्राप्त केला आहे। मी या संसारापासून अस्पर्श आहे। म्हणून हे ब्राह्मणा, तू मला तथागत म्हणून जाणावे। आपण तथागतांची अनेक प्रवचने आपण बघत आहोत, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण प्रवचने बघत आहोत। आता पुढे जे आहे न्यायी आणि सज्जन माणूस, यामध्ये भिक्खूंना उद्देशून तथागत म्हणाले की माणसांना 4 प्रकारे वर्गवारी करता येते, त्यांच्यात भेद करणे तुम्ही कधी जाणले आहे का? जर तुम्हाला न्यायी आणि सज्जन कोण आहे हे जाणून घ्यावयाचे असेल तर भिक्खूंनो, माणसाचा असा एक वर्ग असतो जो स्वतःच्या कल्याणासाठी तर प्रयत्नशील असतोच पण इतरांच्याही कल्याणासाठी कधीही कोणतेही प्रयास करीत नाही। भिक्खूंनो, एखादा माणूस स्वतःच्या कामतृष्णांचा मूळच्छेद व्हावा यासाठी तर प्रयास करतो, पण इतरांच्या कामतृष्णेचा मूलच्छेद व्हावा यासाठी
कोणतीही प्रेरणा देत नाही, आपल्या चित्तातील दृष्ट भावनांचा क्षय व्हावा यासाठी तो प्रयास करत असतो, परंतु तसे तो इतरांबद्दल करत नाही. आपण अविद्येपासून दूर व्हावे असेही त्याला वाटत असते, परंतु इतरांसाठी तो तसा प्रयास करत नाही. हा खरोखर भिक्खूंनो हा असा माणूस आहे जो फक्त स्वतःसाठी प्रयास करतो आहे, परंतु इतरांसाठी कोणताही तो प्रयास करीत नाही. तेव्हा भिक्खूंनो, या माणसांचा असाही एक वर्ग आहे की जे इतरांच्या कल्याणासाठी तर प्रयासरत असतात, पण स्वतःच्या कल्याणासाठी ते मुळीच प्रयासरत करत नाही. भिक्खूंनो, येथे एक असा माणूस आहे जो स्वतः काम तृष्णा विरत होण्यासाठी, स्वतःच्या दुःख भावनांचा क्षय व्हावा यासाठी, स्वतः अविद्या विरत व्हावे यासाठी कोणतेही प्रयास करत नाही, पण इतरांनी काम तृष्णेपासून विरत व्हावे, दृष्ट भावनांपासून विरत व्हावे, अविद्येपासून विरत व्हावे यासाठी मात्र तो प्रयास करत असतो. तर खरोखर भिक्खूंनो, हा असा माणूस आहे जो इतरांच्या कल्याणासाठी तर प्रयासरत आहे, पण स्वतःच्या कल्याणासाठी मात्र कोणतेही प्रयास तो करीत नाही. भिक्खूंनो, माणसाचा असाही एक वर्ग आहे की ते स्वतःच्या कल्याणासाठी प्रयास करीत नाही आणि इतरांसाठी ते प्रयास करत नाही. भिक्खूंनो, हा येथे असा एक माणूस आहे जो स्वतः काम तृष्णेपासून विरत होण्यासाठी, दृष्ट भावनांपासून विरत होण्यासाठी, अविद्येपासून विरत होण्यासाठी प्रयास करीत नाही. तो इतरांनाही काम तृष्णेपासून विरत व्हावे, दृष्ट भावनांपासून विरत व्हावे किंवा अविद्येपासून विरत व्हावे यासाठी सुद्धा तो प्रेरणा देत नाही. हा येथे एक असा माणूस आहे जो स्वतः कल्याणासाठी प्रयासरत नाही आणि इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा तो प्रयासरत नाही. भिक्खूंनो, माणसाचा असाही एक वर्ग आहे जो स्वतःच्या कल्याणासाठी प्रयासरत असतो आणि इतरांच्याही कल्याणासाठी प्रयासरत असतो. हा येथे असा माणूस आहे जो स्वतःच्या काम तृष्णेपासून विरत होण्यासाठी, दृष्ट भावनेपासून विरत होण्यासाठी किंवा अविद्येपासून विरत होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि इतरांनाही तसे व्हावे यासाठी सुद्धा तो प्रयत्न करत असतो. तर भिक्खूंनो, हा असा माणूस आहे जो स्वतः कल्याणासाठी प्रयासरत आहे आणि इतरांच्याही कल्याणासाठी प्रयासरत आहे. तर जो आपल्यासाठी प्रयत्न करतो किंवा दुसऱ्यांसाठी प्रयत्न करत असतो, दुसऱ्यांनी अविद्येपासून दूर राहावं किंवा काम वासनेपासून दूर राहावं, दृष्ट भावनेपासून दूर राहावं, तृष्णेपासून दूर राहावं असं त्याला वाटत असतं आणि स्वतःही तो तसंच करत असतो. तर हा शेवटचा जो माणूस आहे हा न्यायी आणि सज्जन माणूस तुम्ही जाणावा. त्यामध्ये पुढे जे आहे तर कुशल कर्म करण्याचे प्रयोजन. एकदा तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले की भिक्खूंनो, कुशल कर्म करण्याचं भय वाटू नये. कुशल कर्म हे म्हणजे सुखाचंच दुसरं नाव आहे. कुशल कर्म म्हणजे इप्सित साध्य होणे होय, प्रेयसाची प्राप्ती होणे, आनंदाची प्राप्ती होणे आणि मी याचा स्वतः साक्षीदार आहे. मी माझ्या कुशल कर्माची आनंदाची फळे चिरकाळापासून भोगत आहे. मी स्वतःशीच विचारणा करतो की ही सर्व मंगल फळे कोणत्या कर्माची आहेत. मी आता सुखी आहे, समाधानी आहे, ही कोणत्या कुशल कर्माची परिपक्व फळे आहेत. मला जे उत्तर प्राप्त होते ते असे आहे की ही माझ्या 3 कुशल कर्माची फळे आहे. ही 3 कुशल कर्मे परिपक्व झाल्यावर मला ही फलप्राप्ती झाली. ही कुशल कर्म म्हणजे दान, शील आणि संयम ही आहे. शुभ, आनंददायी आणि मंगलमय आणि धन्य ती प्रभात, तोच दिवस सोन्याचा, तो क्षण आनंदाचा जेव्हा सत्प्राप्ती दान केले जाते, तेव्हा शुभ कर्म, शुभ वाणी, शुभ विचार आणि शुभ आकांक्षा याचे आचरण करणाऱ्याला शुभ फळांची प्राप्ती होते. ज्यांना हा लाभ प्राप्त होतो, ज्यांना ही समृद्धी प्राप्त होते तेच सुखी होतात. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या आप्त स्वकीयांसहित निरामय समृद्ध सुखी जीवनाचा मार्ग स्वीकारावा. पुढे ते म्हणाले की भिक्खूंनो, पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्पाची आणि त्यानुसार आचरण करण्याची नितांत आवश्यकता आहे. शुभ संकल्प कोणते ते मी तुम्हाला सांगतो. असा संकल्प करा की माझ्या जीवनापर्यंत माझ्या माता पित्यांना प्रतिपाळ करेन, त्यांचा मी सांभाळ करेन. माझा संकल्प असा असेल की माझ्या कुळाच्या श्रेष्ठीचा मी आदर करेन. माझा संकल्प असा असेल की माझी वाणी जी आहे ती सौम्यच असेल. माझा संकल्प असा असेल की मी कोणाचीही निंदा करणार नाही. माझा संकल्प असा असेल की माझं चित्त जे आहे ते स्वार्थ भावनेपासून विरत असेल. माझा संकल्प असा असेल की मुक्त हस्ते उदार अंतकरणाने मी दान करीन. माझा संकल्प असा असेल की जे काही प्राप्त होईल ते दुसऱ्याला देण्याची भावना मी ठेवेन किंवा मी धन्यता त्याच्यामध्ये मानेल. माझा संकल्प असा असेल की माझ्या जीवनपर्यंत मी क्रोधरहित राहीन, द्वेषरहित राहीन. क्रोध उत्पन्न झालाच की त्या क्रोधाला मी त्वरित शांत करेन.
भिक्खूंनो, असे हे 7 सम्यक संकल्प आहेत. त्यांच्या स्वीकाराने आणि आचरणाने तुम्हाला पवित्र आणि सुखी जीवन जगता येईल.